व्हेरी गुड. मेव्याच्या लाडूची प्रिपरेशन. जियानाचे लाडू. पण काल विकप होता घरी सिलेंडर आला तर उशीर झाला. ब्युटिफुल दिसते मम्मा. बघ आता केस कापल्यावर. तुला पण दिसायचं आहे ब्युटिफुल. सागर मामा छान कापतो. मागच्या वेळेसच्या दादानी नाही कापले व्यवस्थित. मोठी झाल्यावर मामाकडेच जाशील तू धावत धावत. व्हेरी गुड. म्हणतो पूर्ण काढून थोडं प्रॉपरली. नाही ना इकडे बघ. ब्युटिफुल दिसत आहे तू. मग आरशामध्ये बघशील. माझे केस ब्राऊन आहे हा. जियानाचे तिकडे ब्लॅक आहेत. नाही आहे माझ्यासारखेच आहे का? ब्राऊन आहे का? लागला का तुला? सगळ्यात जसं सागरची कैचीच जपावं लागत असेल. सागरची कैचीच 20,000ची आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले रात्रीचे 10:30. आमचं जेवण वगैरे सगळं 7 वाजताच झालं आणि ऑल ऑफ सडन असाच प्लॅन झाला की बाहेर जाऊ. तर लेट्स सी, बघू बाहेर काय आम्ही जाऊन करतो. प्लॅन तर आमचा बाहेर काहीतरी खायचाच आहे, पण बघू. खायचाच आहे ना, म्हणजे बॉटल वगैरे सोबत भरून घेतलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ आहे की खायलाच जायचं. आम्ही स्विगी झोमॅटो सगळं स्क्रोल करून झालेलं आहे आमचं, पण आम्हाला काही भेटलं नाही. म्हणून आता डिसाईड झालं की बाहेरच जाऊ. वीकेंड का? चला तर काय बघू काय मिळते. तर थंडी थोडी वाढली आहे त्याच्यामुळे थोडं गरम असं काही खायची इच्छा आहे. तर बघू काय मिळतं. काय खायचंय तुला? काय खायचंय तुला? काय? पोळी. हे बाई, तू पोळी कमी खाते का घरी? आता तुला बाहेरही पोळी खायची आहे. जर डॅडी मम्माला काही खायचं मिळेल तर डॅडी मम्मा खातील. तू बसायचं फक्त. ओके? तुझं जेवण झालेलं आहे ऑलरेडी. तुझ्यासाठी टिफिन घेऊ? बरं, ओके. चला, जियानासाठी काहीतरी टिफिन घेऊन घेते, जेणेकरून जर आम्हाला तिथे काही खायला मिळालं तर मग जियानाचं मध्ये लुडबुड नको. मी घेते दीपाली टिफिन. टिफिन मध्ये काय? ड्रायफ्रुट्स. तिचं सगळं खाऊन झालं. हा, डिनर झालेला आहे. तर एक बॅकअप म्हणून आम्ही घेत आहे. आणि ही तिच्यासाठी पाण्याची बॉटल आणि ही आमची. आणि यामध्ये कणिक दळून, पण ही त्या जागेवर आतापर्यंत गेली नाही. उद्या हे सगळ्यात पहिले माझं हे काम आहे की हिला टाकायचं आहे डब्यामध्ये. मी ऑलरेडी टाकलेली आहे, ती एक्स्ट्रा आहे. अच्छा, इतकी आहे का ग? हो, तू आता त्या दिवशी घेऊन आला ना, ती कणिक मी टाकली. डब्बा ऑलरेडी फुल झालाय. मग मी म्हटलं लागेल तेव्हाच खाणं. बरं, चलो लेट्स गो. हे जियाना, इथे प्लेट राहिली का? ही ठेवून देते. प्लेट नाही राहिली, दही संपलं यातलं. तिने असं असं करून बाकी ती आपल्या दोघांचंच बघितलं असेल. काटकसरीपणा. मला जियाना, तुला आमचंच बघितलं नाही करताना, तेव्हाच ती करते ना असं असं. कशी कट झाले? तू केलं होतं की मी केलं होतं? चला, लिफ्ट आली आहे. हो, कसला लिफ्ट मध्ये वास? खरंचा वास आहे. खरंच त्याचाच आहे. नागपुरी खर्रा. जियाना, कशाला तिच्या पुढे असे शब्द बोलतो? अरे तर काय, नॉर्मल. झाला झाला आता. ग्राउंडला आहे ना. चल. हे बघा, खर्रा घाणेरडे लोक थुकतात कुठे पण. हे बघा अजून. चला,
मी पुण्याला जेव्हा जॉब करायचे ना माझ्यासोबत जे माझे कलिग्स होते तर त्यांना खर्रा हे माहीतच नव्हतं. त्यांना हे खर्रा माहीतच नव्हतं. असंच आमचं म्हणजे ब्रेकमध्ये आमचे असे विषय निघायचे. मग मी असं सहज विचारलं मी इकडे पानपट्टी नाही का खर्रा वगैरे ते मला बोलले खर्रा काय नाही तिकडे खात नाही, तिकडे पानच खातात फक्त. तर त्यांना जरा वेगळं वाटत होतं खर्रा कसला. आमच्याकडे खर्रा खूप मॅन्डेटरी आहे. इकडनं एक्सपोर्ट होतो तिकडे. नागपूर एअरपोर्टला तर ते नक्की त्याचे डस्टबिन पूर्ण त्यांनीच भरून असतं. बॅन व्हायला पाहिजे हा प्रकार, नाही का? खूप घाण करून टाकतात सगळीकडे. नाही चा बस. बापरे आराम देत आहे. चालवायची इच्छा आहे तुझी, पाहशील तिकडे. थांब ग, ये चल ये. आम्ही पोहोचलेलो आहे माटे स्क्वेअर. तू काय बोलते का इथे ठेवलेलं आहे. बापरे किती गर्दी आहे बघ ना तिथे. लावू इकडे गाडी, इकडे लावावी लागेल ना. ओके चला तर आम्ही फायनली आलेलो आहे क्लकर्स माटे स्क्वेअर डॉमिनोजच्या जस्ट खाली. पार्किंग असतं का इकडे? इकडेच गाडी लावायचो आम्ही आधी. गोरी पान माझी ड्रायव्हर आहे बघा, एका हाताने स्टेअरिंग फिरवते. काय केली? आंघोळ केली तुला आबाने माईने आंघोळ करून दिली. मी दोन केलं आणि झोपली. हो आणि इथे ना टायर आहे. हा थंडी आहे तरी माझी केस हो व्यवस्थित आहे, सुंदर दिसत आहे. चला इकडनं गेलो असतो असं. अच्छा असाही रस्ता आहे का? ये काढली असेल तिने गाडीमध्ये. माझ्या मागे उगाच. अरे यार दीपाली तिकडनंच गेलो असतो यार. मी केलेलं ऑर्डर चिकन पॉपकॉर्न. क्रेविंग्स आली होती माझ्या बायकोला. बायकोला क्रेविंग आली म्हणजे नवरा पण खाऊन घेतो. छान आहे म्हणजे ही स्ट्रीट आवडते मला. हॅपनिंग स्ट्रीट आहे. तू इथे यायचा नाही का कधी? मला दिसलंच नाही इथे डॉमिनोजला आलोय मी 1-2 वेळा. YCC ला होतो तेव्हा. त्यानंतर आम्ही इथेच बसून राहायचो. झालो असेल आपण कधीतरी क्रॉस, बट काय माहिती. तुला माहिती आहे ना मी खाली बघून चालतो. चला तर आपलं पार्सल आलेलं आहे आता बहुतेक. हे कसं? थँक्यू. खाऊ घालते मग. साईज आहे त्याचा, साईज पण चेंज नाही झाला. काय लार्ज आहे का हा? नाही हा स्मॉल आहे. नाही असं काही लिहिलं नव्हतं तिथे. अच्छा म्हणजे हा कॉमन देतो. हा हा, common size आहे त्याचं. हे आहे चिकनचे तुकडे. जिया नाही तुझं फूड नाही आहे, मी आधीच सांगते. माझं फूड आहे. ओके जियाना ह्या गोष्टी सगळ्या खात नाही. तू गुड. चला तर टेस्ट कशी आहे हे बघू. गरम आहे का? छान. टेस्ट खूप छान आहे. मॉर्निंग एव्हरीवन. आता चालू आहे आमची मेव्याच्या लाडूची प्रिपरेशन. जियानाचे लाडू. जियानाचे नाही आम्ही पण खात असतो ना दीपाली. आमचे पण. चला तर पटापट प्रिपरेशन एकदम आता जस्ट आम्ही उठलो आणि आमचे लाडू बनवायचं प्रिपरेशन स्टार्ट झालंय. बिकॉज बऱ्याच दिवसांपासून ही गोष्ट पेंडिंग आहे आणि जियाना रोज मला लाडू मागते रे प्रणव. नाही आपल्यालाही थोडा एक आधार होऊन जातोय ना. केविंग नाहीत मग गोडची वगैरे. चला काय प्लॅन आहे आणि आजचा? इकडे बासुंदी बनवते. सुपर. हा टीव्ही बंद करू?
हा बंद कर ठीक आहे, बंद करतो टीव्ही मी. करू बंद? तर बऱ्याच लोकांनी मला ड्रायफ्रुटच्या लाडूची रेसिपी मागितलेली आहे. तर मी सगळ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्स घेते, म्हणजे बदाम, काजू, आहे अक्रोड आणि हे काय आहे? किसमिस. मी याला मनुकाच होते माझ्या तोंडात. किसमिस, आणखी मखाने सुद्धा, आणि हे मखाने आणि पेंडखजूर सगळं सेम प्रमाणात घेते. आणि पेंडखजूर घेते ऍज पर युअर टेस्ट. शुगर नाही टाकत म्हणून मग मी इथे 1 पॅकेट तरी टाकेल, बिकॉज क्वांटिटी जास्त आहे. 1 ते 1.5 पॅकेट टाकेल. हे लाडू जे आहेत ते विदाउट शुगरचे आहेत, हा त्याच्यामुळे आम्ही पेंडखजूरचा यूज जास्त करतो. चला, तर याला मिक्सर मध्ये टाकून आपण ग्राइंड करू, याचा बारीक पावडर करू. आणि सोबतच यात मी रागी सुद्धा भाजेल, पण जेव्हा रागी भाजेल मी तेव्हा ते तुम्हाला नंतर दाखवते. आता प्रणव तू ते ग्राइंड कर. ठीक. इथे मी 3 प्रकारचे सीड्स घेतले आहे, सनफ्लावर, पंपकिन आणि मगजच्या बिया. ह्या मी सेम क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत, 2 बिया. आणि जे सनफ्लावर सीड्स आहेत त्या थोड्या कमी घेतल्या, बिकॉज सनफ्लावर सीड जर जास्त झालं ना थोडं एक वेगळी टेस्ट आणि स्मेलसुद्धा येते लाडूची, म्हणून तिन्ही ड्राय रोस्ट करून घेतले आणि ग्राइंड करून घेतले मिक्सरमध्ये. तर आता मी घेतलं याच्यात, म्हणजे जेवढं तूप ते सगळे ड्रायफ्रुट्स भाजायला घेतले ना त्याच्या थोडं डबल तूप घेतले रागी भाजायला. ड्रायफ्रूट जेव्हा भाजाल ना तेव्हा एकदम जे पोह्याचा स्पून असतो ना 2 स्पूननी 1 स्पूननी असंच ड्रायफ्रूट भाजाल, बिकॉज ते ड्रायफ्रूट जे आपण 15 डेज ठेवतो ना मग त्याचा स्मेल लागतो, त्याला स्मेल लागतो तुपामुळे. खूप जास्त तूप राहिलं तर खराब व्हायची पण भीती असते. इथे मी रागी घेतली आहे 1.5 कप. ब्राऊन होतपर्यंत भाजेल. इकडे प्रणवचं ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे. थँक्यू. मोस्ट वेलकम. इथे बासुंदी सुद्धा रेडी झालेली आहे आणि इथे जियाना खाते ड्रायफ्रुट्स. हॅलो. आणि ते असू दे ते असू दे ना, तू खा ना. खा. तसं मी यात तीळ सुद्धा टाकतो, बिकॉज आता थंडी आहे म्हणून. मी तीळ टाकायलाच विसरले होते. पण थोडी भाजून घेते. बारीक करायला की डायरेक्ट? नाही झालं हा. करणार आहे आता लाडू, आणि तेवढ्याच वेळात मी करणार आहे बाकी घरची क्लिनिंग. आणि जियाना इथे बसून आणि इथे जियाना बसून खाणार आहे लाडू. थोडा छोटा बांध, प्रणव खूप मोठा होतोय. एवढा मोठा लाडू नाही खाऊ आहे बाकी म्हणून विचार कर. नाही तसं नाही, आपण खाणं झालं पाहिजे. चला, तर असा होता आजचा दिवस. लाडू वगैरे सगळे बांधून झालेले आहेत. प्रणव गेला आंघोळीला, मी सुद्धा आता रेडी होणार आहे. प्रणव पण होईल आणि जियाना झोपलेली आहे म्हणून एवढी शांती आहे घरी. थोड्याच वेळात आम्ही सुद्धा बाहेर जाणार आहे. ते कुठे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला, तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.